नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. कसबा बावडा परिसरातील प्रलंबित विकास कामांवर तोडगा काढण्यासाठी आज एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महत्त्वाच्या समस्या आणि विकास कामांवर चर्चा करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात धनंजय महाडिक युवा शक्तीचे नेते आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी युवा शक्तीची पुनर्बांधणी करण्यासाठी जनसंपर्क मोहिमेची सुरुवात केली आहे. गावोगावी जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी चंदगड तालुक्यातील वाड्या वस्त्यावर भेटी दिल्या. यावेळी त्यांनी विकास कामाचा आढावा घेत स्थानिकांच्या अडचणीवर चर्चा केली आणि विविध प्रलंबित प्रकल्पाच्या उद्घाटनाचं नेतृत्व केलं. कागल तालुक्यातील भनाळी इथल्या वाडकर कुटुंबावर आलेल्या संकटाला युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मदतीचा हात दिलाय. महाडिक यांनी वाडकर कुटुंबाला 1.25 लाख रुपयाच्या मोर्या जातीची म्हैस भेट म्हणून दिली. राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी 427वी जयंती पन्हाळगडावर साजरी झाली. येथील स्थानिक जिजाऊ ब्रिगेड मार्फत एक दिवस ऐतिहासिक पावनगडाचा सहवास या निमित्त उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. राजमाता जिजाऊ साहेब यांच्या 427व्या जयंतीनिमित्त ओंकार वेलफेअर फाउंडेशन तर्फे तयार करण्यात आलेल्या 2025च्या विशेष दिनदर्शिकेचं प्रकाशन झालं. पन्हाळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शेळी मेंढ्या चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली असून 2,50,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीने पन्हाळा येथील शिंदेवाडीमध्ये 21 मेंढ्या चोरी केल्याचं कबूल केलंय. इनरवल क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या वतीनं आयोजित केलेला भव्य फॅशन शो शनिवारी 11 जानेवारी 2025 रोजी बालाजी गार्डन पार्क येथे थाटात संपन्न झाला. महिलांसाठी खास आयोजित या शोला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. सेतू संस्था गेल्या 14 वर्षापासून दिव्यांगांसाठी कार्यरत असून यावर्षी विवेकानंद जयंतीनिमित्त शालेय कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी वाचन, चित्रवाचन आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.